शिवदीक्षा संस्काराच्या माध्यमातून अंगसिद्धी केलेली आहे. आजपासून तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन पवित्र आणि मंगलमय करा. बघा, लिंगपूजा सांगतोय तुम्हाला. आहे रे का? हा, आता तुम्ही दीक्षा घेऊन लागला. लिंगपूजा करण्यात गेले. दररोज लिंगपूजा केली पाहिजे. लिंगपूजा केल्याशिवाय पाणी, चहा, दूध, जेवण करता येणार नाही. बघा, लिंगपूजा करायची झाली तर आंघोळ करावी की नाही? जमते का? लिंगपूजा करायची म्हणजे अगोदर स्नान करा. आंघोळ केली का? आंघोळच केली नाही. लिंगवंताची आंघोळ लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही पाण्याचा तांबे घेता आंघोळीला, त्यावेळेला त्या पाण्यामध्ये भगवान शिवाचं आवाहन करा. शिवाय नमः. आणि नंतर अगोदर लिंगावर टाका. उचलला, चांगला डोक्यावर घातला की आंघोळ नाही. अगोदर लिंगावर ते शिजला आणि त्यानंतर आपल्या डोक्यावर पाणी घालून स्नान करा. स्नान केल्यानंतर धुतलेल्या वस्त्र नेसा. हातात चंबू घ्या. लिंगपूजेला बसायचं ठिकाण स्वच्छ असावं, पवित्र असावं, सारवलेलं असावं. फरशी असलेली ते पुसलेली असावी. तिथं पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजेला मांडे घालून बसा. समोर ताट, उजव्या बाजूला विभूती, पाणी आणि नीलपट असेल तर डाव्या बाजूला उदबत्ती. अशा इथे बसा आणि अगोदर सद्गुरुनाथाचं ध्यान करा. शंभूवर हात ठेवा. आता मी मंत्र सांगतो तुम्हाला. तो मंत्र 10 वेळेला त्या पाण्यावरचे 10 वेळेला मंत्र म्हणा. त्यानंतर या 3 बोटाने भस्म घ्या. डाव्या हातावर ठेवा. हे मंत्रानं पवित्र झालेलं पाणी त्या 2 बोटाने भस्माला लावा. हात झाका. मंत्र सांगतो 10 वेळा म्हणा. आणि त्यानंतर भस्म लावायचं. आपल्या लिंगवंताचा धर्म आहे. लिंगाला अर्पण केल्याशिवाय काहीही करायचं नाही. जे साबण जे काय आपल्या शरीराला वापरतो ते सर्व अगोदर लिंगाला अर्पण करायचं. लागले का भस्म? अशा प्रकारे भस्म लावा. अगोदर लिंगाला अर्पण करा आणि ते अगोदर मस्तकावर लावा.
त्यानंतर लिंगाला अर्पण करून कपाळावर लावा. 15 ठिकाणी भस्म लावायचा. त्यानंतर लिंगाला अर्पण करून उजव्या कानावर, लिंगाला अर्पण करून डाव्या कानावर, त्यानंतर लिंगाला अर्पण करून कंठावर म्हणजे गळावर, लिंगाला अर्पण करून हृदयावर. किती झाले? तुम्ही लावत गेलो आणि बघत गेलो. मस्त करायचे. कपाळावर 2, उजव्या कानावर 3, डाव्या कानावर 4, कंठावर 5, हृदयावर 6. त्यानंतर नाभीवर म्हणजे बोगणीवर, त्यानंतर डाव्या दंडावर, डाव्या कोपऱ्यावर, डाव्या मनगटावर. किती झाले? मोजा. त्यानंतर भस्म उजव्या हातात घ्या. डाव्या हाताच्या मधल्या 3 बोटाने उजव्या दंडावर, उजव्या कोपऱ्यावर, उजव्या मनगटावर. किती झाले? काय किती झाले ते काय नाही. नंतर लिंगाला अर्पण करा. मानेवर आणि पाठीवर एकूण 15 ठिकाणी भस्म लावायचे. भस्म बाजूला ठेवा. हात धुवा. लिंगपूजा सांगू लागेल तुम्हाला. लिंगपूजा कशी करायची? लिंग घ्या हातात. लिंग घ्या. आता काय करावं? लिंगच नाही. पूजा कशी करणार? हे पहा. या 3 बोटांनी आपल्या बेलातून लिंग काढायचा. आपल्या डाव्यात तळाकडे ठेवायचा. 3 बोट उभे करा. शेवटचे दर्शनी खाली करा आणि अंगोठा मधल्या बोटाच्या बुडाला लावा. हे काय माहितीये का? महादेवाचं बाथरूम झालं. झालं गेलं. आणि हे पहा. ध्यान लावा. मुख्यांना पूजा केली तर लेकरं मोठी होतात. मंत्राशिवाय पूजा करायची नाही. आणि सगळ्यात मोठा एकच मंत्र आहे शिवाय. त्यानंतर त्या 3 बोटांनी वस्त्राने लिंग कोरडा करा. नेसलेल्या कपड्यानं लिंग पुसायचा नाही. त्यानंतर या 3 बोटांनी दिसले का? या 3 बोटांनी लिंगाला त्रिपुंड लावायचा. नंतर बेलाचं पान घ्यायचं. मधलं पान या 3 बोटात धरायचं आणि आपल्याकडे मधलं पान करून वाहायचं. बेल फरक असतील तेव्हा. त्याच्यानंतर हे 4 बोट वर करा. आपली दृष्टी लिंगाच्या बाहेर जाऊ नये. आणि नंतर मी मंत्र सांगतो त्या मंत्राचा जपविषय करायचा.
करंगळीच्या जवळच्या बोटाच्या दुसऱ्या रेल्वेपासून शिवाय 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 बघा मोदी वाले कसं बघा शिवाय 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 किती झाले तुम्ही म्हणलो आम्ही म्हणलो 12 होता 9 वेळेला जप केला म्हणजे 108 होतो 12 गुणिले 9 108 लिंगाला अर्पण करायचं आणि नमस्कार झाल्याच्या ज्योतिर्लिंगावर टेकवायचं नाही हाताने नमस्कार करायचा त्यानंतर बेल काढा टाकून द्या तीर्थ घ्या लिंग तीर्थ घेतल्याशिवाय पूजा करू नये म्हणा गुरवे नमः म्हणून पहिल्यांदा तीर्थ टाका लिंगाय नमः जंगमाय नमः आणि गुरुलिंग लिहित असताना गुरु लिंग जंगमाय नमः म्हणून पिऊन घ्या लिंग कोरडा करा लिंगाला भस्म लावा बिल्वपत्र लावा आणि त्याला सांगा स्वयंपाक होईपर्यंत तुम्ही आराम करा स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य दाखवून प्रसाद देतो तेव्हा लिंगावर झगड एकाचा असा नमस्कार करा ही तुमची रोजची लिंगपूजा झाली